त्या असणाऱ्या इतिहासाचा भाग असणारे हे जे किल्ले आहेत, हे किल्ले आजही आपल्यासाठी अतिशय दिमाखात उभे आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता प्रत्येक किल्ला समजून घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. प्रत्येक वेळेला असं वाटतं की आम्ही किल्ले चढतो, ट्रेकिंग करतो, वर किल्ल्यावरती जातो, पण वर गेल्यानंतर काय दिसतं आम्हाला, तर हे असणारे भग्नावशेष. हे भग्नावशेषाचे काय ह्याची कारणं जर आपण इतिहासामध्ये शोधली तर आपल्या लक्षात येतील. तुम्ही कधी राजस्थानला गेलात, तुम्ही कधी जर गुजरातला गेलात, तर त्या असणाऱ्या भागातले जे किल्ले आहेत ते आजही तसेचे तसे उभे आहेत. अहो, ज्याने स्वाभिमान गमावून किल्ले जपले त्या असणाऱ्या लोकांचा इतिहास हा कधी गौरवगाथा बनत नाही. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न या मातीमध्ये पेरलं आणि ते उगवण्याचं सामर्थ्य हे या मावळ्यांच्या मध्ये धमक निर्माण केली. हे किल्ले हे 1818ला जनरल प्रॉर्सन नावाच्या इंग्रजानं तोफा लावून पाडले. ह्याचं एकमेव कारण होतं, इंग्रजांना माहिती होतं आज ना उद्या हे किल्ले जर उभे असतील तर या मराठ्यांच्या मध्ये ही अस्मिता निर्माण करण्याचं काम हे किल्ले करतील आणि आपल्या विरोधात उठाव होईल आणि आपली सत्ता इथं चालणार नाही, आपण संपून जाऊ. हे ज्या धूर्त इंग्रजांनी ओळखलं त्यांनी आमच्या महाराजांचे किल्ले हे जमीन उद्ध्वस्त केले. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हीच ती जागा की ज्याला आपण बाले किल्ला असं म्हणू शकतो. जे वेगवेगळे किल्ल्याचे भाग असतात, आपण ज्या असणाऱ्या प्रवेशद्वारावरून आपण आत आलो त्याला म्हणायचं महादरवाजा. शक्यतो एकच मोठा दरवाजा असायचा किल्ल्याला. त्याचं कारण असं असायचं, शत्रूला जर हल्ला केला तर ज्या वेळेला तो असणारा मुख्य दरवाजा आहे तो पडेल त्यावेळेला तो किल्ला पण पूर्ण ताब्यात जायचा. दुसरा भाग म्हणजे बाले किल्ला. हा जो भाग आहे त्याला बाले किल्ला म्हणायचं. बाले किल्ला म्हणजे काय, तर किल्ल्यामधला असणारा एक छोटा किल्ला ज्या सगळ्या किल्ल्यावरती नियंत्रण ठेवणारा भाग म्हणजे बाले किल्ला. त्या असणाऱ्या किल्ल्याच्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत मग त्या किल्ल्याचे जे सगळे प्रमुख सरदार आहेत त्यांची राहण्याची जागा म्हणजे हा राजवाडा आहे छोटासा. आणि जो वासोटा किल्ला आहे त्याची रचना अतिशय दुर्भेद्य आहे. कारण तुम्ही आता जे बघितलं आपण जो जलाशय पार करून आलो तर त्यावेळेला हा जलाशय नव्हता. हा पूर्णपणे वनानं माखलेला असा प्रदेश आहे. म्हणजे त्यावेळेला जे इंग्रजांचे वकील आहेत त्याचबरोबर वेगवेगळे परदेशी प्रवासी आहेत त्यांनी लिहून ठेवलंय की बाबा जावळीमध्ये जाणं म्हणजे मृत्यूपेक्षा वेगळं काही नसायचं. की जो माणूस फक्त जावळीमध्ये येऊ शकायचा पण माघारी जाऊ शकत नव्हता. एवढी अभेद्य जावळी होती आणि ती अभेद्य जावळी भेदण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या असणाऱ्या चंद्ररावचा जो मिजाज होती ती पूर्णपणे संपून टाकली आणि जावळीवरती अधिराज्य केलं. आणि ही जावळी म्हणजे तर वाघाचीच, हे ज्याच्यामध्ये वाघाचं काळीज आहे त्यानं त्या जावळीच्या प्रदेशामध्ये यावं अशा प्रकारची या जावळीची महती होती की जणू काही सूर्यप्रकाशाची किरण सुद्धा या झाडीमध्ये येत नव्हती. हा मिश्रदुर्ग आहे. मिश्रदुर्ग आता किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत माहिती आहेत का तुम्हाला. त्यापैकी एक किल्ला म्हणजे आपण ज्याला डोंगरावरचा किल्ला म्हणतो त्याला डोंगरी किल्ले. जमिनीवरचे असतात त्यांना भूदुर्ग म्हणायचं किंवा स्थळदुर्ग म्हणायचं. जे पाण्यामध्ये असतात त्यांना जलदुर्ग म्हणायचं. असे किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि काही किल्ले असे आहेत ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या वैशिष्ट्यामध्ये सामावले असतात. त्यामधला एक प्रकार म्हणजे वनदुर्ग. हा किल्ला हा मिश्रदुर्ग आहे म्हणजे वनामधला पण आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा डोंगरावरचा पण आहे म्हणून हा डोंगरी किल्ला पण आहे आणि वनदुर्ग पण आहे. आणि आत्ता काय झालाय तो तिहेरी पद्धतीने म्हणजे हा जलदुर्ग पण झालाय. पण त्यावेळेला हे पाणी नव्हतं म्हणजे मिश्रदुर्ग होता हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ज्यावेळेला जिंकला त्याला काय होता मिश्रदुर्ग. या किल्ल्याचे असणारे वेगळे भाग आपल्याला मुलांना सांगता आले पाहिजेत. आम्हाला असं आमची मुलं ज्या वेळेला या किल्ल्यांवर येतील त्याला अशी म्हणता कामा नये की अरे बाबा आम्ही या किल्ल्यावरती आलो पण आम्ही काय पाहिलं. अहो, ज्या मातीमध्ये आपण बसलेलो आहोत ही मातीची जी असणारी वैशिष्ट्य आहेत ती आमच्या नसानसामध्ये भिडलेत. शिवछत्रपतींच्या असणाऱ्या जाज्वल इतिहासाचा अभिमान हा प्रत्येक भारतीयाच्या असणाऱ्या प्रत्येक मुलांच्या ही जमिनीमध्ये भरलेला असला पाहिजे. कारण तीच मुलं इतिहास घडवतील जो शिवछत्रपतींचा जो इतिहास आहे तो दिमाखात मिळवतील. आज आमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे सांगावं लागतं. शिवछत्रपतींचा मावळ्यांचा इतिहास आम्हाला सांगावा लागतो. ही अतिशय खेदाची बाब आहे. आज आमच्या असणाऱ्या सीबीएसईच्या मुलांना खास करून जे डेंजर झोन मध्ये आहेत त्या असणाऱ्या पालकांना मला सांगायचं आहे की जर तुमची मुलं सीबीएसईला शिकत असतील तर ती डेंजर झोन मध्ये आहे. आज आम्हाला पूर्वी आमच्या घरी आई वडील नावाचं एक संस्कार पीठ असायचं आणि त्याच्याही पेक्षा पुढचं बघितलं तर आजी आजोबा नावाचं शिक्षणाचं विद्यापीठ असायचं. पण आज आम्ही त्या विद्यापीठाला बाहेर घातलंय आणि आजचा दिवस हा खरोखर महत्वाचा दिवस आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे.
लक्षात ठेवा. अहो राजमाता, तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिरांचे कळस, तुम्ही नसता तर या असणाऱ्या सगळ्या उजाड भूमीला एक जे देखणं स्वप्न दिलं, ज्या राजमातेनं आपल्या मुलाच्या मनामध्ये एक सत्व पेरलं, एक इतिहास निर्माण करावा अशा प्रकारची आग पेरली. ज्यांनी बघितलं ते दुःख होतं. ते इथल्या असणाऱ्या लोकांसाठी, इथल्या असणाऱ्या कष्टकरी जनतेसाठी हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. एका मातेनं बघितलेलं स्वप्न होतं. ते स्वप्न त्या महाराष्ट्राच्या मातीत तयार झालं. अहो ज्या वेळेला राजमाता आमच्या बालशिवबांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेऊन आल्या, त्यावेळेला इथल्या असणाऱ्या लोकांनी आमच्या पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला होता आणि ते जे पुणे होतं ते उजाड करून टाकलं होतं. अहो याच मातेनं आपल्या बालशिवबांना पुण्याच्या मातीमध्ये नेतलं आणि जी आज पुण्यभूमी आहे तिथं सोन्याच्या नांगरानं ती माती पेरली आणि एक विश्वास दिला. इथल्या माणसामध्ये एक विश्वास निर्माण केला की अरे हा असणारा शिवबा, हे असणार 32 सोन्याचं सिंहासन या मातीमध्ये उभं राहणार आहे. आज ना उद्या हा माझा पुत्र, याला मी जगजगता बनवणार आहे. आज ही जगाच्या पाठीवरती प्रत्येकाच्या मनाच्या काळामध्ये जे घर निर्माण केलंय ते शिवछत्रपतीने निर्माण केलंय. अहो ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता एक नरडा आढळत नाही जिथं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की त्या नरड्यातनं जय शब्द बाहेर येत नाही. हीच ती अस्मिता निर्माण करण्याचं काम या राजमाता जिजाऊने केलं. अहो तो दिवस आठवा ज्या वेळेला 6 जून 1674 आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावरच्या पायऱ्या चढत असतील, एका मातेचं स्वप्न पूर्ण होतं. अहो पुत्र कसा असावा. अहो स्वतःच्या बायकोसाठी शहाजहान सारख्या कित्येक असणाऱ्या लोकांनी ताजमहल बनवला, पण स्वतःच्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षासाठी, स्वप्नांसाठी हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वप्न पुत्र हा जन्माला यावा, ही त्या असणाऱ्या मातेच्या पूर्णपणे कर्तृत्वाचा कार्यशिखर हे या जगाला हेवा वाटेल असं या महाराष्ट्राच्या भूमीत घडलंय. आणि हे किल्ले ही आमची तीर्थक्षेत्र आहेत, ही आमची